रोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं, निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं. निवडणुकीपूर्वी माझ्या बदनामीचे प्रयत्न नेहमीच होतात. अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा. जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थवर गुन्हा का नाही हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील, शरद पवारांचं विधान. तर कंपनीकडून ज्यांनी व्यवहार केला त्याच्यावर गुन्हा, मुख्यमंत्र्यांचं उत्तर. मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर बैठक. आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर होणार चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाहीत. शिवसेना आमदार तानाजी सावंतांची घणाघाती टीका. कोकणात नगरपंचायतीच्या निवडणुकीत ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा. असं झाल्यास कोकणात 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडू, राणेंचा एकनाथ शिंदेंना इशारा. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मंत्री विखे पाटलांचं स्पष्टीकरण. कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, विखेंनी केलेलं वक्तव्य. पुढे बोलूयात. मंत्री गिरीश महाजनांनी जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना आपल्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा सांगितलाय. विधानसभेची पहिली निवडणूक जिंकल्यानंतर ईश्वर बाबू जैन यांच्यासोबतची पैंज महाजनांनी जिंकली. हा जुना किस्सा ऐकवताना महाजन अक्षरशः लोटपोट हसले. एवढी पंचायत आमची आता शर्ट वाढतो, इतका खतरनाक होता, सिनियर होता आपल्याला तेवढं छोप. आणि जरा जो कुंडी सुरू केली सांगणे, घरच्या महिला बी तोच न्याय, बाहेरच्या तोच न्याय, याला बी तोच न्याय, पोराला न्याय, तुला बी न्याय, एका चिठ्ठीवर एवढं म्हणलं तर याला आवरा कसं. शेवटी कसं कसं बसवलं गेलं. म्हणजे असा एक प्रयोग होत असतो. पण बाबूजी बदलले नाही. 14 लाख रुपयाच्या 4-5 गोण्या घेतल्या, 10,000 रुपयाच्या 20-20 रुपयाच्या काय असतील असेल त्या, हे 4-5 गोण्या घेऊन कार्यकर्ते गाडीत टाकल्या, त्या जीप मध्ये ते लोटत घरापर्यंत आणली आणि घरी सगळे पैसे उलटे टाकले खाली. सगळे पैसे मोदी वाचून आले, 5-25 कार्यकर्ते. कोणाच्या बापाने लाख रुपये पाहिले नाही आमच्या. काय करा म्हटलं महत्वाचं. तिकडे त्या विरू शहानं धारेवाला त्यांनी पैसे लावून टाकले. त्याला ते कमळ एक्सप्रेस, त्याला त्या बस घेतल्या, लक्झरी बस पहिल्यांदा सुरू झाल्या गावातून. 4 लक्झरी बस त्यांना बी लावून टाकायचे जोरात पैसे, त्यातले पैसे भेटले, त्यांना बी लक्झरी बस घेऊन टाकल्या तिथे जोरात. म्हणजे इतक्या जोरात धोंगरा सगळं. म्हणजे पहिलं इलेक्शन आपलं नाही जोरात आलं. एक महत्त्वाची बातमी. राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची, त्याचबरोबर इतर शहर अध्यक्षांची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने मनसेच्या रणनीतीबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे युतीबाबत स्पष्टता देतील का, याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे. या बैठकीमध्ये मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आणि इतर अध्यक्षांची देखील बैठक पार पडते. आपण बोलूयात आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याशी. स्नेहा, ही महत्त्वाची बैठक आज पार पडते, मोठा निर्णय आज होऊ शकतो का? अगदीच आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षाकडून बैठकांचं सत्र सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मनसेकडून बऱ्याच बैठका आयोजित केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे आज देखील ही बैठक पार पडणार आहे. काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. तसंच या बैठकीला मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची प्रमुख हजेरी असणार आहे. आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठीची चर्चा या बैठकीत होणार आहे. तसेच या
पदासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देखील दिली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे हा पक्ष एकत्र येऊन युती करेल, त्या चर्चांबाबत देखील या बैठकीत एकंदरीत आपण जर पाहिलं तर अंतिम चर्चा होईल आणि त्यानंतर पुढे काय निर्णय येतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून काय सूचना दिल्या जातील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार. या बैठकी अंतर्गत आपल्याला काय नक्की घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. निश्चितच स्नेहा, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. पुढची महत्त्वाची बातमी, मनसेला मवियामध्ये घेण्याबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय. मवियानं एकत्र बसून निर्णय घ्यावा, काँग्रेसनं टोकाची भूमिका घेऊ नये असा सल्ला शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना दिलाय. तर महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये या सगळ्याबाबत चर्चा होईल असं देखील शरद पवार म्हणाले. बिहार निवडणुकीच्या राजकारणासाठी काँग्रेसचा नकार जरी असला तरी आपली काय भूमिका? आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी टोकाची भूमिका कधी घेऊन काँग्रेसने सुद्धा विचार करावा. पण मी आत्ता सांगू शकत नाही. उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक. त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत होऊन निर्णय होईल. तर एक पुढची बातमी पाहूयात. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंद पाडल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता. दरम्यान हे आरोप निरर्थक असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी दिलंय. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून मराठा तरुणांची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नागवडे यांनी केलाय. वेबसाईटच्या सुधार प्रक्रियेमुळे महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचं काम हे वगळता इतर सगळी कामं ही सुरळीतपणे सुरू असल्याचं महामंडळाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख यांच्याकडून जाहीर करण्यात आलं. नरेंद्र पाटील यांच्याकडून राजकीय हेतूपोटी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचं या प्रकरणावरून लक्षात येतं अशी टीका देखील नागवडे यांनी केली आहे. सरकारमधला एक मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगवेगळ्या व्यासपीठावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सरकार झुकतं माप देतं असं सांगून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून एमडींना सूचना करून हे पोर्टल बंद करतात. दुर्भाग्य आहे की सरकारमध्ये मंत्र्यांचा समतोल नाहीये. उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा सगळा कारभार होतोय. पोर्टल बंद पडल्यामुळे आज 15,000 मराठा तरुणांना ऐन सणासुदीला त्या ठिकाणी महामंडळाचा लाभ घेता आला नाही. पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजितदादांनी बंद पाडलं असे निरर्थक आरोप नरेंद्र पाटील साहेब यांनी केलेले. नरेंद्र पाटील साहेब आपल्याच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी काल प्रेस नोट काढून सांगितलेलं आहे की ती वेबसाईट का बंद आहे. त्याच्यामुळे आपण जे आरोप करताय अजितदादांवर ते राजकीय द्वेषापोटी करताय हे नक्की झालेलं आहे. मराठा तरुणांना ची दिशाभूल करण्याचं काम आपण करताय आणि अजितदादांवर जे आरोप चुकीचे करताय